नमस्कार. अधिक मास महात्म्य अध्याय 24. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्ये नमः. ओम नमो आदि नारायणा. विश्वचाळका विश्वपाळणा. चराचर जे का रचना ते जाणत तव सत्ते. तेथे मी नमन करता ही केवुती पै असे वार्ता. म्हणून मौन्याची वागलता चरणी माथा ठेवित. कुशळ करावी कविता हे सकळ तुझी सत्ता. वदता आणि वदविता मनोरथ पुरविता तुची पै. ऐका श्रोते हो संत सज्जन, मागे विप्र कुमर गेला उद्धरून. सद्गुरु नारायणे कृपा करून गोदाने उद्धारिला. आता दयाची जे भगिनी ते तो वेश्येने नेली चाळवुनी. तयेची काय झाली करणी नारायणा मनी ते चिंत्या. सद्गुरु ऐसा दयाळू पाही दूजान देखो कवडे ठाई. विप्रकन्या बुडतसे पाही पापडोही अगम्य. तरी ते असे कवडे ठाई तिये ते लावावे परमार्थ सोयी. म्हणोनी निघाला लवलाही शोधी सर्वही भूमंडळा. तव लक्ष्मण नामे एक नगर असे विस्तीर्ण अग्ने कोणावर. चारी वर्ण अपरंपार धनदायी सावकार सर्वही. तेथे ती विप्रकन्या पाही वेश्या घेऊन गेली लवलाही. ठेविती झाली निजगृही अत्यादरे करुणी. उपवर झाली विप्रदुहिता सभाग्य तिये ते देखता. मागितले धन देती हाता अति सुंदरता देखून. आधीच ब्राह्मण वर्णी गौरांगी सुंदरपणी. गंडस्थळे ठसठसूनी नासिक करणी डोळसा. ऐसी येते देखून शेटे महान मागितले द्रव्य देती आणून. येरी ही जालीसे निमग्न भरला मदन निजांगी. तया नगरी नारायण पाही अवचट पातला तया ठाई. शोध करिता वेश्यागृही कळला सर्व वृत्तांत. मग तिचिया गृहा पातला नयनी देखिली विप्रबाळा. मनी म्हणे आहारे कपाळा हा तव सोहळा केवुता. गृही दास दासी अपार गजरथ वाजी शकट थोर. नाना वस्त्रे अलंकार तेणे सुंदर शोभिली. ऐसी देखुनी सुंदरी ते निसंग चढला उपरी वरुते. येरी अवलोकिता तया ते असेल कोणी व्यसनी हा. येरी मनी चाकाटली मनस्वी म्हणे हा तव दिसता हे तपस्वी. नेणो याची पूर्ण उर्मिसी म्हणोनी धामी आलासे. आसन देऊनिया सत्वरा नमन केले द्विजवरा. येरून दे आशीर्वादोत्तर न घेथारा निजहसनी. ती म्हणे स्वामी बैसावे येथे येरू हास्य वदने बोले तीते. तुवा ओळखिले नसे की आम्हा ते बोले निरुते शुभानने. तुझा जन्म कवणे ठाई कोठून आलीस या ठाई. ब्राह्मण कुळी उपजोनी पाही काय केले सार्थक. तुझी माता पिता पुण्यवान तुझी या बंधूची दशा कवण. येथे विषयी आसक्त होऊन काय कर्माचरण आचरिलेसी. उत्तम हा नरदेह पाही वारंवार लाधणार नाही. याचे सार्थक करी काही न पडे प्रवाही अनेक. पुढे नरकवास अति दारुण कुंभपाकी घाली सूर्यनंदन. तेथे सोडविता तू ते कोण असे तो सांगणे मज लागी. हा तुझा समग्र परिवार दास दासी अपार. हस्तिवाजी रथावर धन अपार गाठीसी. हे तव राहील जेथील तेथे अंती एकले जाण लागे तू ते. विचारूनी पाहे पुरते सांगतो सत्य तुझ लागी. ऐसी उपदेशयुक्त ओळखण तिये ते देता झाला नारायण. येरी पाहती झाली निरखून तो ओळखिला पूर्ण निजमनी. हा तव माझा गुरुबंधू म्हणून चाकाटली ते वधू. काही न बोलेची अनुवादू मौनेची वंदिले तया ते. सद्गतीत परम अंतरी होऊन तयाचे चरण धरी. बोलती झाली ते सुंदरी अति आदरे तया ते. मग मुळापासूनी समग्र तया ते सांगती झाली समाचार. म्हणे माझे तव कर्म अघोर भोगिल्या वीणा सुटेना. आता कवण उपाया ते करू केवी उतरेल पैल पारू.
कवण भेटेल ऐसा सद्गुरू, नरक घोरू चुके चेणे. हा नरदेह अति उत्तम पाही, तया उपरी ब्राह्मण वर्ण देहो. आहारे जनार्दना शेषशायी, काय हे दैवी महाराजा. ऐसे म्हणून ते वेळी ढळढळा अशुगाळी, चरणीचे मस्तक मौळी, विप्रबाळी न सोडीचे. परम दाटला गहिवर, मग कंठ करुनिया मोकळा. रडो लागली ते अबला, पडली गळा विप्राच्या. म्हणे माय बापे सर्व गोत, माझा तू परम आप्त. नेणो बुद्धीची कोण गत, माझी मात केवुती घडे. आम्ही उभयता भावंडे जाण, दोघांच्या गती झाल्या दोन. केवुता कोपला नारायण, कैसे प्राक्तन माझे हे. आहा देवा केले काही, माता पित्यांची सेवा घडली नाही. बंधू तोही अवलोकिला नाही, पडले अपायी काळाच्या. दानधर्म नेणेची वार्ता, भजन पूजन न घडे सर्वथा. विप्रभोजन न जाणे तत्वता, नाही वार्ता पुण्याची. संत सेवा घडली नाही जाण, नायको कथा पुराण श्रवण. वृथा आले जन्मा लागून, केवुता भगवान कोपला. आहारे दुष्टा चतुरानना, हे काय ओढवले माझिया प्रार्थना. हे केशवा हे जनार्दना, यमयातना निवारी हे. ऐसी सद्गदित अंतरी, परम घाबरली सुंदरी. टपटप अश्रू गाळी नेत्री, द्रवला अंतरी नारायण. मग तिये ते धरुनी हृदयी, संबोखिता झाला ते समयी. म्हणे चिंता न करी काही, शेषशायी निवारील. ऐसे आश्वासुनी तिजला, आपण निजासनी बैसला. मग म्हणे सांगेन जे ये वेळा, ऐकसी की राजसे. येरी वदे ते समयी स्वामिया, अमान्य नो हे वचना तुझिया. सांगाल तेच क्रिया, स्वये आचरेन निर्धारी. मग वदे तेव्हा नारायण, म्हणे करी सर्वस्व गृहदान. राहे निराळी होऊन, पुढे महिमान देखसी. आप्त सेवक सर्वांते, निरोप देई सकळाते. देऊनी त्याचिया द्रव्याते, अर्पी ब्राह्मणाते सर्वही. स्वये करुनिया स्नान, मग पाचारी ब्राह्मण. समग्र ही पूजा करून, देई लुटून भामी निये. तुलसीपत्र ठेवी गृहासी, काही न धरी मनी आस. होई सर्वस्व उदास, सोडी आस सकळही. ऐसे आचरता तुझ लागी, नुपेक्षुनी क्षीराब्धी ज्या योगी. उडी घालुनी निजांगी, होईल भयभंगी दयाळू. विश्वास मानिसी वचनी, तरी मुक्त होसी येच क्षणी. पापद्रव्य देई टाकुनी, चक्रपाणी तुष्टेल. ऐसे वदता तिये लागून, येरी तैसेची करती झाली आपण. तक्षणी आली स्नान करून, पाचारी ब्राह्मण नगरीचे. मग संकल्प करुनी सकळ, गृहीवरी ठेविले तुलसी दल. गाई म्हशी वाजी कल्लोळ, विप्र सकळ नेते झाले. दास आणि दासी पाही, द्रव्य देऊनी मुक्त केले तेही. एकाकी एका वस्त्रानिशी पाही, ऐसी नवाई झालीसे. इतुके कर्म सरे तो पर्यंत, नारायणही होता तेथ. मागुता वदे येते, जातो बिराडा ते पै आम्ही. आता तुवा एक करावे, एका नेमाते स्वीकारावे. 3 सहस्त्र द्रव्य द्यावे, तरीच आतळू द्यावे शरीर. 3 सहस्त्र अर्पील जो द्रव्य तूते, तरीच पुरविजे तयाच्या मनोरथाते. नाही तरी स्वस्थ बैसे निवांते, मानी वचनार्थ इतुका. आम्ही येऊ प्रातकाळी, आकर्णून तुझी नव्हाळी. कृपाळू तो चंद्रमौळी, संकटी सांभाळी दासाते. ऐसे वदवून चालता झाला, येरीने नमस्कारूने बोळविला. म्हणे अमान्य करी वचनाला, जो सांगितला धर्म पै. सूर्य अस्त पावला झाला, तव जार आले ते वेळा. 3 सहस्त्रांचा नेम ऐकिला, परतळा मिळला सर्वही. कोणाते न देववे इतके द्रव्य, मग परत ते झाले सर्व. येरी उपोषित असे पहा हो, तव काय अपूर्व वर्तले तेथे. अंतरिक्ष जाता नारद मुनी, कौतुक पाहिले तेणे नयनी.
तैसेच येते झाले ब्रह्मभुवनी, ब्रह्मया लागूने नमी येले. स्वागत पुसता ब्रह्मदेवे, काय देखिले जी अपूर्व. मग हास्य करूने मुनी पुंगव, काय पहा हो बोलतू. काय तुमची या लिखितार्था, दिसोन आली असे ताता. मग समूळ निवेदिली वार्ता, होय देखता जेथे पै. म्हणे विप्रकन्या सुंदर, तियेने आचरावे कर्मजार. तया योग भरावे उदर, हे तव अक्षर स्वामींचे. तरी तियेने सर्वस्व दान केले, अलोट नेमाते स्वीकारिले. 3 सहस्त्र द्रव्य देता भले, तरीच पडे रती त्यासी. ऐशा द्रव्याच्या नेमा लागून, न देता उपोषित कामिनी. हे मी देखुनी नयनी, या ठाया आलो असे. ऐसे ऐकता उत्तर, मनी विचारी चतुर्वक्र. म्हणे हे तो कर्म अघोर, घडू आले दिसत आहे. मग उठोनिया झडकरी, 3 सहस्त्र द्रव्य घेतले पदरी. त्वरे पातला त्या नगरी, अकस्मात दारी उभा ठेला. सौदागराचा वेश धरिला, सत्वर उपरीवरी वेधला. बोलता झाला से बोल, नेम ऐकेला निज करणी. नेमयुक्त द्रव्य दिधले, म्हणे मी परतून येतो ये वेळे. सिद्धता असो दे सकळ, म्हणून तत्काळ चालिला. ऐसी करुनी नवाई, गुप्त झाला ठायींचे ठाई. येरी मार्ग लक्षित वैसली पाही, सूर्योदया पावितो. परी येतान देखे तया ते, उपोषित बैसली तेथे. नसीबेची द्रव्याते, काही केलिया जाणपै. तव सूर्योदये झाला, आणि नारायण पातला. येरीने वृत्तांत निवेदिला, जो वर्तला निशीते. म्हणे येऊनी सौदागर, द्रव्य दिधले 3 सहस्त्र. न देखो अद्यापवर, पुढे प्रकार केवूथा. ऐसे ऐकताची उत्तर, येरू हर्षला निर्भर. म्हणे बोलावी घरामर, वाट सर्व धन हे. स्नान करून येई आता, बोलावूनी विप्रा समासता. द्रव्य वेची हे तत्वता, नसे वार्ता अन्य काही. तथास्तु म्हणून निज वाचा, स्नान करुनी भावे साचा. पाचारुनी मेळा विप्रांचा, केला द्रव्याचा भणाणा. मुष्टी आणि ओंजळ भरून, द्रव्य वाटिती झाली कामिनी. आश्चर्य करीती सकळ जनी, देखे नयनी नारायण. दुसरे दिवसा लागून, नामुष्टी भरी अन्न. तव दिनमान झाला अस्तमान, झाले कथन ब्रह्मदेवा. पुन्हा नारदे जाऊनी वार्ता, निवेदिली ब्राह्मया करणी. म्हणे 3 सहस्त्र ते कामिनी, केवी हानी द्रव्याते. काल तुम्ही जे द्रव्य दिधले, ते तो सर्वही दानाते दिधले. गूढ पाहिजे विचारिले, उपोषित अबलाती. आजीचा तो दुसरा दिन, उपोषित ते अंगना. जार न येती कोणी सदना, पुढे विचारणा केवूते. जारत्वे उदर भरावे, हे तो असत्य झाले आघवे. ऐसे ऐकूनी ब्रह्मदेवे, म्हणे हे तो बरवे दिसेना. मग उठोनी लवलाही, 23 सहस्त्र द्रव्य घेतले पाही. तात्काळ पातले निजगृही, असे ज्या ठाई वेशाते. जितुके द्रव्य दान दिधले, तयाच्या दशगुणित अर्पिले. पाहिजे म्हणून शस्त्र बोलिजे, यदर्थी घेतले 30 सहस्त्र. आपण जातसे सावकार, झुंपोनिया रहवर. बरी द्रव्य 30 सहस्त्र, पातला मंदिर लवलाही. समग्र द्रव्य पुढे ठेविले, म्हणे हे ठेविजे गृह मेळे. आम्हा ते व्यापिले कामानळे, येऊ भोगवेळ लक्षुनी. आपण असो सावकार, पाहुनी तू ते स्वरूप सुंदर. अंगी दाटला कामज्वर, म्हणून सत्वर पातलो. तरी जे मागसी तेची देईन, न करी कदा अनमान. हे द्रव्य ठेवी साठवून, आम्ही परतून येतसे. पाहुनिया सुंदर कांती, येरी चाकाटली चित्ती. मस्तक ठेवी चरणावरुनी, म्हणे स्वामी परिसिजे. अलोट असे नेम माझा, तेची परिसजे महाराजा. काल द्रव्यार्थ घेतले बोजा,
जाले भाता तयाची, तरी तो अद्याप देखिला नाही. हे द्रव्य मी तो न सेवी, तयाचा मनोरथ पुरताही, सेवा तुमची स्वीकारू. ऐसे नेमोत्तरे नारीचे जाण, आकर्षुणी चतुरानन, थकीत झाला निजमन, हे तो कठीण दिसत आहे. मग तिथे बोलतसे वचना, तरी पुरवी तयाची कामना. तोवरी हे द्रव्य ठेवी साठवून, येऊ परतूनी मागुती. ऐसे तिये देवदूत, गुप्त झाला तत्क्षण, येरी चाकाटली मन, केवुते करीत विपरीत. ऐसे वर्तमान झाले ते ठाई, तव भाग्योदय झाला पाही. नारायण आला लवलाही, येरी ठेवी पायी मस्तक. येरीने वार्ता निवेदली सकळ, म्हणे द्रव्य देऊनी तात्काळ. गुप्त झाला न लागता वेळ, नेणो खेळ कैसा हा. येरू म्हणे बहुत झाले निके, तरी आता एक ऐके. स्नान करुनी या निके, द्रव्य वाटी विप्राते. मग बोलते भामिनी, केवुते आचरू हे करणी. द्रव्य तो दिग्धले दोघांनी, न देखो नयनी एक हे. उत्तर देतसे नारायण, तू ते सांगतो ते करी कारण. तिने तात्काळ स्नान करून, विप्रवर्या हाकारिले. मग द्रव्याची भरुनी झोळी, नेती झाली विप्रमंडळी. येरी राहिलेसे निराळी, नेत्रकमळी अवलोकित. ऐसा सर्व धनाचा व्यय केला, त्रिरात्र उपोषित ते बाळा. तव दीनमान असतास गेला, समाचार कळला ब्रह्मदेवा. नारदे निवेदिले समग्र, घाबरला चतुर्वक्र. म्हणे आता केवुता प्रकार, न सुचे विचार काही आता. ऐसे द्रव्य नावे कोठवरी, तिथे आयुष्य तो शतवरी. प्रतिदिन आचरिता सुंदरी, दशपथ द्यावे लागे पै. सांप्रत द्यावे लागे 3 लक्ष, ऐसे वाढता वाढता दिवसेंदिवस. गणती वर्षे शतास, तरी द्रव्यनाश कुबेराचा. ऐसे जाणुनी अंतरी, हंस विमानी उडले झडकरी. म्हणे घेऊन यावी ते सुंदरी, आचरे परी ऐसीही. आज्ञा होता तत्काळी, विमान उतरले भूतळी. तत्काळ दिव्य रूप केली, परी विमानी न वैसे. म्हणे सद्गुरु नारायणा, तू देखता न येता जाणा. न सेवी मी विमाना, जावे परतून माघारे. मग विमान करुनी स्थिर, दूत गेले सत्वर. नमोनिया चतुर्वक्र, समाचार सांगितला. विना नारायणा वाचून, विमानी न बैसे भामिनी. मग वदे कमळासनी, हेही कहाणी अपूर्व. नारायणा ते ठेविता, हेही बरी न दिसे वार्ता. तो ऐसेची वारंवार करिता, विपरीत वार्ता हो पावै. ऐसे जाणुनी निजमनी, उभयता आणविली ते क्षणी. वाहुनिया हंस विमानी, निजमनी आणिले. ऐसी ते शतायुषी जारीण, उद्धरली सद्गुरू वचने. म्हणोनी अनन्य होऊन, जावे शरण सद्गुरू ते. परी मुख्य भाव असावा, मग पाविजे देवाधिदेवा. म्हणोनी सांगतो तुम्हा सर्वा, भावार्थे आचरावा मलमास. जरी सर्वी सर्वस्वे दान केले, तरी तात्काळ पाविजे फळे. संतुष्ट होऊनी गोपाळे, पद आढळतो पावे. स्वस्ती श्रीमल महात्म्य ग्रंथ, पद्मपुराणींचे संमत. मनोहर सुत विरचित, 24तमोऽध्याय गूढः.